नमस्कार मंडळी, सपनाच किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी अजिबात चिवट न होणारे गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक कसे तयार करायचे ते पाहणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता आपले मोदक अगदी मऊ लुसलुशीत असे झाले आहेत आणि खूप वेळापर्यंत हे असेच मऊ राहतात। गव्हाच्या पिठामध्ये आपण एक पदार्थ असा घातला आहे ज्यामुळे आपले मोदक अगदी मऊ लुसलुशीत असे तयार होतात। चला तर मग जास्त वेळ न घेता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। तर सुरुवातीलाच यासाठी लागणारे साहित्य बघूया। तर इथे मी पाऊण वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि पाऊण वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। यामध्ये घालण्यासाठी 2 चिमूट मीठ लागेल, 1 चमचा तूप आणि त्याचबरोबर हे पीठ आपण दुधामध्ये मळणार आहोत, त्यामुळे मी इथे दूध घेतलेलं आहे। आता सारणाचं साहित्य बघूया। इथे मी 1 वाटी ओल्या नारळाचा कीस घेतलेला आहे, अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे, थोडेसे ड्रायफ्रूट आणि अर्धा चमचा खसखस घेतलेली आहे। आता कृती पाहूया। तर एका बाउलमध्ये मी इथे दोन्हीही पिठे घेते आहे, तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ। तर या तांदळाच्या पिठामुळेच आपले मोदक अगदी मऊ लुसलुशीत व्हायला मदत होते। आता यामध्ये मी 2 चिमूट इतकं मीठ घातलेलं आहे आणि 1 चमचा तूप घालायचे। तुपाऐवजी तुम्ही तेल घातलं तरीही चालेल। आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तर तूप घातलं किंवा तेल घातलं तरी ते आपल्याला थंडच घालायचं आहे, गरम करून घालायचं नाहीये। तर इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता थोडं थोडं दूध घालून याची आपल्याला घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे। आता इथे तुम्ही दुधाऐवजी पाण्याचा वापर केला तरीही चालेल। तर इथे मी जे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे ते इंद्रायणी तांदळाचं पीठ आहे। तुम्ही इंद्रायणी किंवा आंबेमोहर कोणत्याही तांदळाचं पीठ इथे वापरू शकता। तर इथे बघा अशा प्रकारे हे घट्टसर कणिक मी इथे मळून घेतलेली आहे। एक 2-3 मिनिट याला असंच मी मळत राहिले होते। थोडंसं हे मऊसर पीठ झालेलं आहे। आता यावरती झाकण ठेवून एक 15 ते 20 मिनिट याला असंच मुरवत ठेवायचं आहे। आता आपण सारण बनवून घेऊया। तर एक कढई मी गरम करायला ठेवलेली आहे। यामध्ये 2 चमचे आपल्याला तूप घ्यायचे। तूप गरम झालं की यामध्ये 1 चमचा ड्रायफ्रूटचे तुकडे घातलेले आहेत, ते आपण आधी तळून घेऊयात। तर ड्रायफ्रूट घालणं अगदी ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीही चालतील। तर इथे बघा एक 2 मिनिटातच ड्रायफ्रूट आपले छान तळून झालेले आहेत। यामध्येच मी अर्धा चमचा खसखस घातली, तीही 1 मिनिटभर यामध्ये भाजून घेऊया। लगेच यामध्ये मी ओल्या नारळाचा चव घातलेला आहे। थोडंसं याला आपण परतून घेऊयात, म्हणजे सारण आपलं जास्त ओलसर होणार नाही। तर 1 मिनिटभर हा ओला नारळाचा किस मी परतून घेतला। आता यामध्ये आपण गूळ घालायचं आहे। तर जेवढा आपण नारळ घेतलेला आहे त्याच्या अर्धा आपल्याला गूळ घालायचं आहे। तर अर्धी वाटी गूळ मी यामध्ये घालून घेतलेला आहे। गूळ विरघळेपर्यंत याला आपल्याला सतत हलवत राहायचं आहे। तर मध्यम आचेवरती हे सारण आपल्याला बनवायचं आहे। इथे बघा गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे। आता एक गूळ विरघळल्यानंतर एक 2-3 मिनिट याला असंच परतत राहायचं आणि यामधलं पाणी पूर्ण आटवून घ्यायचं। तर इथे बघू शकता अगदी छान कोरडं असं सारण इथे आपलं तयार झालेलं आहे। आता गॅसची फ्लेम इथे बंद केलेली आहे आणि सारण हे थंड करून घेऊयात। इकडे 20 मिनिटानंतर या पिठावरचं मी झाकण काढलेलं आहे। पीठ आपलं अगदी छान असं मुरलेलं आहे। आता याला एक 2 मिनिट असंच मळून घेऊया, म्हणजे हे पीठ अगदी छान मऊसर तयार होतं। तर हे पीठ आपल्याला जास्त पातळ करायचं नाही आहे। पीठ जर पातळ झालं तर मोदक आपले चिवट होण्याची शक्यता असते। आता या पिठाचे अगदी छोटे छोटे गोळे इथे मी करून घेते आहे। तर सगळ्या पिठाचे गोळे मी बनवून घेतलेले आहेत। आता यातला मी एक गोळा घेते आहे आणि याची पातळसर पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे। तर इथे लावण्यासाठी मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे, गव्हाचं पीठ वापरलं तरीही चालेल आणि याची अगदी छान पातळसर पोळी आपल्याला करून घ्यायची। तर अगदी जास्त जाडही नाही, खूप पातळी नाही करायची। हे बघा अशा मध्यम जाडीची पुरी मी इथे लाटून घेतलेली आहे। तर सुरुवातीला मी एक 4-5 पुऱ्या आधी लाटून घेते आहे, नंतर मोदक कसा भरायचा ते आपण पाहूयात। तर इथे मी काही पुऱ्या लाटून घेतल्या। इथे सारण बघा आपलं पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि मस्त रंगही याला आलेला आहे। तर आता मोदक बनवून घेऊया। तर इथे मी एक पारी घेतलेली आहे आणि पारी घेताना आपल्याला तळव्यावर न घेता पुढच्या बोटांवर घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने अंगठा आणि मधलं बोट हे आपल्याला पुरीच्या पाठीमागे ठेवायचं आहे आणि त्या दोघांच्या मधलं बोट आपल्याला वरती ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे 2 बोटांच्या चिमटीमध्ये पकडून या पाकळ्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत। तर बघू शकता इथे अशा प्रकारे ही मोदकाची पारी इथे आपली तयार झालेली आहे आणि छान कळ्या याला पडलेल्या आहेत।
आता यामध्ये आपण 1 चमचाभर सारण घालूयात। तर तुम्ही जर पहिल्यांदाच मोदक बनवत असाल तर सारण थोडं कमी घातलं तरीही चालेल। तर बघा मी 1 चमचाभर सारण यामध्ये घालून घेतलं आणि आता अशा प्रकारे आपल्याला या कळ्या बंद करत जायचं आहे आणि सगळ्या कळ्या एकाच बाजूने फिरतील अशा प्रकारे हा मोदक फिरवत फिरवत आपल्याला हा वरचा भाग पूर्णपणे बंद करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे इथे हा मोदक आपला तयार होतो। तर जास्तीची कणिक असेल तर ती आपल्याला काढायची आहे। तर बघू शकता अगदी मस्त छान कळीदार आणि सुरेख असा मोदक आपला तयार झालेला आहे। आता अशाच प्रकारे सगळ्या पिठांचे मोदक आपण बनवून घेणार आहोत। तर बघा इथे मी सगळे मोदक तयार करून घेतलेले आहेत। आता हे आपण वाफवून घेणार आहोत। तर इथे मी स्टीमरचं वरचं भांडं घेतलेलं आहे, त्याला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि यामध्ये एक एक करून सगळे मोदक आपण ठेवून घेणार आहोत। आधी खालचा लेयर ठेवायचा, जास्त मोदक असतील तर त्याच्यावर ठेवले तरीही चालतील। आता खालच्या भांड्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाणी उकळल्यानंतर यावरती हे चाळणीचं भांडं ठेवायचं आहे, त्यावरती झाकण ठेवून एक 15 मिनिट याला वाफ काढून घ्यायची। तर बघा 15 मिनिटे झालेली आहेत। मोदक अगदी छान असे आपले वाफवले गेलेले आहेत, उकडले गेलेले आहेत। वरची पारी अगदी छान चकाकी आलेली आहे वरच्या पारीला, म्हणजे आपले मोदक अगदी छान उकडले गेलेले आहेत। मोदक चाळणीमधून काढताना थंड पाण्याचा हात घ्यायचा आणि हा मोदक एक एक करून उचलायचा। बघा अजिबात ते एकमेकाला चिकटलेले नाही आहेत। गरम असतानाच हे मोदक आपण काढून एका प्लेटमध्ये ठेवून घेऊयात। तर अशा प्रकारे आपले मस्त गव्हाच्या पिठाचे मऊ लुसलुशीत असे मोदक इथे तयार झालेले आहेत। बघू शकता अगदी छान सुबक असे मोदक इथे आपण बनवून घेतलेले आहेत। यामध्ये आपण तांदळाचं पीठ वापरलेलं आहे, त्यामुळे हे मोदक अगदी खूप वेळापर्यंत असेच मऊसूत राहतात। तर तुम्ही इथे बघू शकता आपले मोदक अगदी छान मऊ लुसलुशीत असे झालेले आहेत। मी तुम्हाला एक मोदक यातला तोडून दाखवते। तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त मऊ लुसलुशीत आणि अगदी भरपूर सारण मी यामध्ये घातलेलं आहे आणि छान कळीदार मोदक इथे तयार झालेले आहेत। तर तुम्ही देखील बाप्पाच्या विसर्जनासाठी अशा प्रकारचे हे मोदक नक्की करून बघा आणि कसे झाले हे मला कळवायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी सपनाज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा लवकरच भेटूयात एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।